आणि मॅच झाल्यानंतर चालू सामन्याच्या विजेत्याला देखील लगेचच मॅच खेळावी लागेल याची देखील दक्षता घ्या. दोन धाव फलकती पूर्ण होत आहेत. पुन्हा एक डाऊन साईडला चेंडू शांत डोक्याने आता मात्र दोन्ही फलंदाज खेळतात. अगदी कुठल्या प्रकारची घाई गडबड मात्र दोघांची जाणवत नाहीये. पण अगदी मगाशी पाहिलं होतं प्रशांत देखील अगदी सामना एकतर्फी झाला होता. प्रशांत अगदी शेवटची चेंडूवरती देखील त्याने प्रहार केला. त्यांनी मात्र ठरलं होतं की कमी ओव्हरमध्ये सामना संपवायचा आहे. इथे मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील संधी असेल कमी ओव्हरमध्ये सामना संपवण्याची. पण ते फटके खेळले जाणार इथे फटका मात्र हवेत खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय पळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. पहिला चौकार या इनिंगचा. फटका फसला. चेंडू हवेत. झेल टिपला. वा मिठूने मात्र टिपलेला सुंदर झेल आणि फलंदाज इथे बाद. आकाश धोत्रे युवा मन संघाने सामना सोडला नाहीये. ते अजून देखील लढत आहेत. इथे पहिला फलंदाज मात्र बाद झाला. दीप मात्र लवकर बाद झाला आणि इथे मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच पुन्हा एकदा रंग मात्र निर्माण झालाय. अजूनही मॅच मध्ये बरेच खेळ बाकी आहे आणि ते दीप मात्र लवकर बाद झाला. 7 धाव फलकावरती पूर्ण होतात. एक चांगली सुरुवात. गोलंदाजी मार्कर गोलंदाज येत आहेत आता. गोलंदाजी मार्कर येत आहेत आकाश धोत्रे. ज्यांच्या शब्दांची जादू आपण अनेक वेळा समालोचन कक्षामध्ये पाहिली. आज आकाश गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. बॅट्समन नेम एक अतिरिक्त खेळाडू बॅटिंग टीम पाठवून द्या. बॅट्समन नेम क्षय. आकाशांचा पहिला चेंडू पुन्हा एकदा हवे तिथे. ओ क्षेत्ररक्षकाला चकवा दे. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. पहिल्या चेंडूवरती मात्र खेळलेला चौकार. आकाश धोत्रे युवा मन संघावरती अगदी प्रहार होईल. आकाश धोत्रेंवरती प्रहार आणि पहिला चेंडू सीमा पार. चौकार. अमितच्या बॅटमधून आलेला चौकार. पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी मार्कर येत आहेत. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा जमिनीत समांतर फटका मात्र खेळला. अमित या मॅच मध्ये पाहिलं तर शांत खेळी मैदानामध्ये खेळतोय. कारण त्याचे बॅटमधून येणारे चौकार आपण पाहिले तर अगदी त्याने गॅप शोधत मात्र चौकार खेळले. कोणताही फटका चुकीचा त्याने निवडला नाही. हवेत चेंडू मात्र खेळणं टाळलं आणि ते मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये संघाला पोहोचवलंय. धावफलकावरती धाव आहे 13 धावा. दुसरं षटक हे प्रगतीपथावरती असेल. आकाश धोत्रेंना मात्र एखाद दुसरी विकेट घेणं गरजेचं असेल तर मॅच मध्ये रंग निर्माण करायचा असेल. आणि आकाश धोत्रे मात्र प्रयत्न करतात. अनेक वेळा त्यांच्या शब्दांची जादू आपण समालोचन कक्षामधनं पाहिली. आज त्यांच्या गोलंदाजीची जादू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल आणि ती जादू मैदानामध्ये चालणं देखील गरजेचं आहे. तिथे संघाला विजय मिळवायचा असेल तर इथे विकेटची गरज आहे. विकेट घेणं मात्र गरजेचं आहे. विकेट टेकिंग गोलंदाज मैदानामध्ये आहेत आणि गोलंदाजीच्या जोरावरती सामना रंगवण्याचा प्रयत्न मात्र आकाश धोत्रे युवा मन संघाचा पाहायला मिळतोय.
हो, खराब चेंडू होता, खराब चेंडू. फाईन लेग दरम्यान चेंडू खेळलाय आणि फाईन लेग मधनं चेंडू होतोय सीमारेषा पार. पंचांचा इशारा, नो बॉल प्लस चौकार. नो बॉल प्लस चौकार. 5 धावांनी धावफलकावरती वाढ. 18 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. त्यावेळेस बॅटच्या बरोबर मध्ये चेंडू होता, चेंडू हवेत खेळला आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. अमित त्यांच्या पाठ 9 धावांची गरज असेल. आव्हान पाहिलं तर 9 धावांची आता मात्र फक्त गरज असेल. सामना पाहिला तर विराट प्रतिष्ठानच्या बाजूने पूर्णपणे झुकला गेलाय. पुन्हा एकदा जागा बनवत चेंडू मात्र खेळलाय कॅप मध्ये. एक सिंगल धाव आणि एका सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. 25 धावा धावफलकावरती केवळ 8 धावांची गरज असेल. तेहतीस धावांचे टार्गेट. मात्र पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे बरीचशी धावपळ. चेंडूला फील्ड केले तोपर्यंत 2 धाव मात्र वाचू शकत नाहीयेत आणि दुहेरी धावांनी धावफलक मात्र पुढे सरकेल. 27 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. आज धोत्रेंचं मात्र थोडस महागडं षटक असेल आणि यावर मध्ये पाहिलं 2 चौकार 1 षटकार अशा धावा मात्र खर्च झाल्या. जवळपास 20 धावा या ओव्हर मध्ये आतापर्यंत तरी खर्च होताना पाहायला मिळाल्या. अक्षय आज मात्र सुरेख चेंडू आणि इथे मात्र हा चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 27 धावा. 27 रन आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण होत आहेत. शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी केवळ 6 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर येते वैष्णव. शेवटचे 18 चेंडू केवळ 6 धावा. विराट प्रतिष्ठान संघ मात्र विजयाच्या दिशेने फार मोठी वाटचाल करतोय. एकच फलंदाज इथे मात्र बाद झालाय. अमित यावेळेस मात्र फॉलो थ्रू मध्ये आउट होण्याचे चान्सेस होते पण तिथे मात्र बचावले गेले आणि धाव मिळती ती केवळ एक सिंगल धाव. सामना जर पाहिला तर बराचसा सामना अगदी विराट संघाच्या बाजूने झुकला गेलाय. पहिल्या चेंडू पासूनच आकाश धोत्रे युवा मंच थोडासा बॅकफुटवर ढकलला गेला आणि तिथे मात्र झालेल्या चुका या संघाला फार महागात पडताना पाहायला मिळतात. हो फटका जोरदार तिथे झेल टिपला आणि ते अक्षयला मात्र मागे पडताना फिरोज. शेवटचे 16 चेंडूंनी 5 धावांची गरज.
मॅच मध्ये पाहिलं तर जवळपास बॅटिंग करणाऱ्या टीमला एक औपचारिकता शिल्लक आहे, पण इथे गोलंदाजाने मॅच अजून सोडली नाहीये. अजून देखील लढण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. सुरेख फटका इथे मात्र खेळाय क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल. दुहेरी धावांनी मात्र धावफलक पूर्ण होतोय. केवळ 3 धावा आता मात्र गरजेच्या असतील सामना जिंकण्यासाठी. सामना पाहिलं तर बराचसा सामना हा आता मात्र संपुष्टात आलाय. 15 चेंडू आणि 3 धावांची गरज. आणि त्याचबरोबर फटका जोरदार कॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव तर आली, दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न नाही. यस, दुसरी धाव देखील पूर्ण होती आणि त्याचबरोबर सामना मात्र आता बरोबरी सुटलाय. सामना टाय कंपल्सरी चेस म्हणजे आता 14 चेंडू निर्धाव